त्यानंतर मग तेच बाळ चिडचिड बनते. ते अति लाडाचे पण मग वाईट परिणाम होतात. बरं. मग आता तुमच्याकडे किती अशा लांबून केसेस येतात बरं? आता पुण्यामध्ये जेव्हा आपण शाळेशी कनेक्ट करतो तर ॲट ए टाईम 2000 स्टुडंटला आपण ॲड्रेस करतो. तर आतापर्यंत 10,000च्या वर स्टुडंट आपण ॲड्रेस केलेली आहे. आणि ऑनलाईन म्हटलं तर आता म्हणजे जसं लॉकडाऊन नंतर ऑनलाईन केसेसची पण संख्या वाढली आहे. सो अक्रॉस महाराष्ट्र आपल्याकडे येतात. हो का? म्हणजे काउन्सिलिंग इतकी गोष्ट महत्त्वाची आहे की ते बाळ खरंच मनातून आतून कुठेतरी तुटत असतं का? हो, बाळ कॉन्फिडन्स डाऊन होतो. बाळ फक्त त्या मुलापुरताच असं नाही, त्या आई पण असते ना. म्हणजे आता समजा 10वीचे पेपर आहे, मुलांची 10वी आहे, पण पूर्ण घर हे होतं. म्हणजे आईला पण गरज आहे तिथे थोडंसं रिलॅक्स होण्याची, थोडंसं हे करण्याची. बाबाला पण गरज आहे. म्हणजे आम्हाला एक प्रोजेक्टिव्ह याच्यात चित्र आहे की आईच्या पोटात बाळ असतं आणि बाबाच्या डोक्यात बाळ असतं. तर पोटातलं बाळ तर निघून जातं बाहेर आणि आई नंतर थोड्या वेळाने तरी मोकळी होते. बाबाच्या डोक्यातलं बाळ ते डोक्यात असतं. त्याच्यामुळे सतत त्यांच्याबद्दल विचार करत राहणं आणि माझं कसं होईल, आणि समजा त्याचा परफॉर्मन्स कमी आला मुलाचा, आणि याचा आता काय होणारच नाही, मग त्याच्यासाठी मलाच कमवावं लागेल अशा पद्धतीने करणं, किंवा मग हा खूप नालायक आहे अशा पद्धतीने वागवणं, किंवा हा आता फारच जबाबदार आहे, माझं सगळंच सांभाळेल अशा पद्धतीने करणं. तर खूप टोकं गाठली जातात लगेच. ती गाठू नये. ती जर नाही गाठली तर मग काउन्सिलिंगच्या ह्याच्यातनं त्या गोष्टी थोड्याशा आपल्याला सॉल्व्ह करायला लागतात. पण मग पेरेंटने शिकत राहणं. पेरेंटिंग वयाचा टप्पा बदलला की पेरेंटिंग ऐकायला की आपल्या बाळावरच आपण असं करतो आणि बाहेरच्या बाळांचं जास्त कौतुक करतो. होतं ना असं? हो, होतं असं. कारण इतरांच्या बाळांचं कौतुक आपण थोडा वेळ करतो, कारण त्यांची जबाबदारी नसते आपल्याला. म्हणजे काय बाळा कसं आहेस, छान छान चाललंस ना, एवढं सांगून सुटतं. आणि आपलं बाळ सतत डोळ्यासमोर आहे ना आपल्या. ते आपल्यासमोर रडतं पण आहे, हसतं पण आहे, काळजी पण करतं आहे. त्याच्यामुळे त्याचे मूड स्विंग्स आपल्याला दिसत आहे. त्याच्यामुळे आपल्या बाळाबद्दलची काळजी आणि जबाबदारी दोघं असतं. त्याच्यामुळे आपण आपल्या बाळासमोर सतत हसत नाही राहू शकत किंवा सतत लाड नाही करू शकत. बरोबर. त्याच्यामुळे कुठेतरी अप्स अँड डाऊन्स आपल्यात पण असतात आणि मुलांमध्ये पण असतात. पण ते नॅचरल आहे, म्हणजे ती ब्युटी आहे. कारण सगळेच जर का गुडी राहिले सतत नुसते की तरी पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे एखादा आपण असं म्हणू की हसण्याचा कार्यक्रम आहे समजा आणि तो तुम्ही सातत्याने बघताय, एका लिमिटनंतर तो पण आपल्याला बोर व्हायला लागतो. बरोबर. हे खरं खोटं किती हसायचं ना असं. त्याच्यामुळे जे नॅचरल आहे ते असू द्या. एकदा तुम्हाला हॅपी मूड येणार त्यावेळेस आनंदी राहा, ज्यावेळेस दुःख येईल त्याच्यात स्ट्रॉंग राहा. त्याच्यात आपण शांत राहण्याचा प्रयत्न करूयात, पॉज घ्यायचा प्रयत्न करूयात. म्हणजे राग आला की चिडणं आणि आनंद आला तर एकदम उन्माद करणं असं न करता आपण पॉज घेऊन विचार करून मग कृती करणं असं नक्कीच करू शकतो. ह्या सगळ्या करिअरमध्ये तुम्हाला स्वतःला कसं, म्हणजे तुम्ही अपडेट कसं ठेवता? एवढं सगळं पॉझिटिव्ह विचार झाले ना, मग अपडेट म्हणजे मी शिकत राहते. मला शिकायला कसं हँडल करायचं? प्रत्येक केस नवीन असते माझ्यासाठी. म्हणजे प्रॉब्लेम जरी सेम असला तरी पॅटर्न वेगळे असतात. म्हणजे माझ्या नजरेत कसं आहे की ज्या घरात सिच्युएशन बिकट असेल ना तिथल्या मुलांना जास्त प्रॉब्लेम आहेत असं मला वाटतं, आणि जे जरा हाय फाय किंवा रिच घरातले त्यांना प्रॉब्लेम कमी असतील असं तुम्हाला काही पाहिजे? नाही, असं काही का? असं काही नसतं. वयाच्या जो टप्पा चालू आहे त्या टप्प्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ते सगळ्यांना येतात. ते काही असे फॅमिली बघून किंवा पेरेंट्स कोण आहेत, कुठल्या कल्चरमध्ये राहत आहेत असे बघून येत नाही. फक्त वे ऑफ प्रेझेंटेशन बदलतं. म्हणजे समजा अगदी काय म्हणू आपण, ज्यांना फारशी मुलांच्या मानसशास्त्राबद्दल माहिती नाही आहे ते पहिले 2 फटके पण देतील आणि नंतर सांभाळतील. असं पण असेल. खूपच अगदी नॉलेजेबल आहे, त्यांना माहिती आहे चाइल्ड सायकोलॉजी काय आहे, तर ते आधी समजून घेतील, समजून सांगतील, पेशन्स ठेवतील आणि मग दणके देतील. म्हणजे असं नाही आहे, ते काही जातीनिहाय नाही आहे. ते वयानुसार आहे, ते वागणुकीनुसार आहे. ज्या वयात जे मूल जसं वागतंय ते तसंच वागणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या मुलाचं वय जसं आहे तसंच तुमच्या घराचं पण वय. त्याच्यामुळे ते वय म्हणजे छोटी उदाहरण आहे की समजा तुमचं बाळ लहान आहे, 6 महिन्याचं बाळ आहे, तर घरात मोठी खेळणी नसतीलच. सगळी रांगणारी खेळणी असतील जी रांगताना खेळत आहेत. हे वाटतं एकदम बरोबर. आणि ज्या घरामध्ये आता 15 वर्षापेक्षा मोठी मुलं आहेत तिथे तुम्ही रेंगाळलेली किंवा चटई टाकून खेळण्याची खेळणी नसतीलच. तिथे फुटबॉल असेल, तिथे काय बॅट असेल, तिथे आणखी पंचिंग बॅग असेल. सो तुमच्या घरातला पसारावा आणि तुमच्या घरातली मुलांचं वय हे सारखं असतं. आणि ज्या घरामध्ये हे जुळून येतं, म्हणजे ज्या वयाची मुलं घरात आहे त्याच पद्धतीचं घरातलं वातावरण आहे, तिथे क्लेश कमी होतात. ते घर मुलांचं असतं. अरे वा. पण जर का तुम्ही सांगितलं हे उचलून ठेव, ते उचलून ठेव, पसारा करू नको, असं करू नको, नीट नेटकंच ठेवायचं मला घर, मग तिथे वादच होतात. म्हणजे मग आता ह्या व्हिडिओतून आपल्याला काय, म्हणजे एक असा त्यांना एक छानपैकी संदेश काय देत आहेत की आपण कसं मुलांशी बॉन्डिंग ठेवलं पाहिजे की जेणेकरून आपली मुलं डिप्रेशनमध्ये नाही जाणार?
तशी तर बाकी आहे ते सोपं तुम्हाला आहे, नक्कीच अगदीच visit सोपं देतील. आहे, अगदीच सोपं आहे. हां. मेन म्हणजे तर ज्या वयात आपलं मूल आहे हं. त्या वयाचेच आपण पॅरेंट आहोत आणि हे आपण मान्य केलं पाहिजे. म्हणजे जर का मला जर 9 वर्षाचं मूल असेल तर माझी आई म्हणूनचं वय 9 वर्ष आहे आणि मग 9 वर्षाचं मूल जे चुका करणार आहेत ना ते मी पण करणार आहे. हम्म. आणि समजा माझं मूल 15 वर्षाचं असेल हां. तर मी 15 वर्षाची आई आहे. म्हणजे एक असं नाही आहे की मी एकदा आई झाले आणि माझं आता वय तेच आहे. हां. आमच्या घरात जितकी मुलं आहेत तितक्या आया ते वय वेगळे. कारण आईने ते- तसं बनायचं. ते आईने तसं बनायचं आहे. असं नाही आहे की आता मला अनुभव आहे, पहिल्याला मी असं केलं आणि मी दुसऱ्याला असं करणार आहे, असं हो. नाही आहे. मूल बदलला, तुमचा अनुभव बदलला, तुमचे एक्सपिरियन्स बदलले आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला चुका करण्याची मुभा आहे. म्हणजे 9 वर्षाचं मूल काय चुका करणार आहे? तर खेळणार आहे, मित्रांना गोष्टी देऊन येणार आहे आणि फोडणार पण आणि एक फोडणार वस्तू. हां. आहे. सो त्रागा करायचा आहे का तिथे की नाही? ते समजून घ्यायचं. ते हे ठीक आहे बाबा, हे असंच होणार होणारच आहे. तर काय होणार आहे आणि काय होऊ शकतं हे एकदा ॲक्सेप्ट केलं हां. तर इथला ताण कमी होतो बाळांचा आणि आणि स्वतःचा. स्वतःचा पण. आणि तसं वागलं म्हणजे आता 15 वर्षाचं मुलं आहे तर मोकळीक आहे, म्हणजे त्याला खेळण्याबद्दल फारसा रस नाही हां. पण त्याला मनातलं बोलायची फार इच्छा आहे. हो मग तसंच होतं. तिथे तुम्हाला जितकं मूल कमी बोलतं हां, हां. तितकं तुम्ही जास्त बोलता आणि जितकं मूल जास्त बोलतं तितकं तुम्ही कमी बोललं पाहिजे. असं आहे का? ऐकून घेतलं ऐकून घेतलं पाहिजे. बापरे, हे तर होत नाही. आपल्याला असं वाटतं मी पहिल्यापासून बोलत होते, आता तू माझं ऐकायचं. ऐकायचं मग हे चुकतंय ना पुढे हो. तर म्हणजे असं म्हणूयात आपण त्यांना 10 मार्क असे आहेत. हं. समजा आपलं मूल 0 आहे आणि आपण 10 आहोत. मग नंतर मुलाला 1-1 मिळत गेला. मग हो. मुलाचा 1 झाला की आपण 9 होतो. असं करत करत समजा मूल 10 झालं की आपण 0 व्हायचं. बापरे, ही ट्रिक सगळ्यांनी यूज करा आपल्या बाळांबरोबर. म्हणजे हां. ना आपण आपलं घरातली बॉन्डिंग बाळांबरोबर छान ठेवू शकतो. ठेवू शकतो अगदीच. खूपच छान वाटलं. म्हणजे खूप काही नवीन मला स्वतःला सुद्धा ऐकायला आणि तो एक एक्सपिरियन्स आला. खूपच छान. तर आवर्जून इथून पुढे आपण जर बाळाला असं लक्ष दिलं तर नक्कीच आपलं बाळ आणि घर एकदम आनंदी राहू शकतं. आणि जे कोणी समजा डिप्रेशनमध्ये गेलेले असतील तर मॅडमचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही आवर्जून मॅडमला कॉन्टॅक्ट करा. काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच कॉल करून विचारा. तर थँक्यू मॅडम, वेळात वेळ काढून तुम्ही इतका छान वेळ दिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून थँक्यू. थँक्यू.